नमस्कार, मी समीर देशमुख. आज संकल्प तर्फे महावितरण बद्दल काही तुमचे डाउट्स जे आहेत मला क्लिअर करायची इच्छा आहे. सर्वात पहिले जो बऱ्याच मुलांनी मला विचारला, एस्पेशली मुलींनी हा डाऊट मला विचारला, की एक मिसइन्फॉर्मेशन बेसिकली मार्केटमध्ये अशी चालू आहे, की विमेन्स रिझर्व्हेशनला सुद्धा नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट लागतंय. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, की माझ्या माहितीप्रमाणे विमेनना, कारण की त्यांचं हॉरिझॉन्टल रिझर्व्हेशन आहे. त्यांचं व्हर्टिकल रिझर्व्हेशन नाहीये. व्हर्टिकल रिझर्व्हेशन म्हणजे जसं एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस असतात, त्याला आपण व्हर्टिकल रिझर्व्हेशन म्हणतो. तर व्हर्टिकल रिझर्व्हेशनच्या जे असतात जनरली त्यांनाच फक्त नॉन क्रिमी, ते पण काही काही ठिकाणी जिथे ओबीसी वगैरे आहे तिथे तुम्हाला नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट लागतं. विमेन्सचे रिझर्व्हेशन, कारण की हे एक हॉरिझॉन्टल रिझर्व्हेशन आहे, म्हणून तिथे आपल्याला नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट लागत नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला जर का काही डाऊट्स असतील तर तुम्ही तुमच्या लोकल तहसील ऑफिसला किंवा तुमच्या जवळच्या सेतू सुविधा केंद्राला तुम्ही हे प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. दुसरा एक मुद्दा हा बऱ्याच मुलांचा असा होता, की बऱ्याच लोकांनी कास्ट सर्टिफिकेटच्या जागी त्यांनी नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट टाकलंय किंवा नॉन क्रिमी लेअरचा रजिस्ट्रेशनचा नंबर त्यांनी टाकलेला आहे. तर ही चूक जी आहे ही खूप छोटी चूक आहे आणि याच्यासाठी वेगळ्याने नवीन तुम्हाला अर्ज करण्याची किंवा ऍप्लिकेशन करायची, फॉर्म भरायची गरज नाही. तिसरा प्रश्न असा होता, की काही लोकांचा कास्ट सर्टिफिकेट आहे पण त्यांचं नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट आलेलं नाही.